नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सध्या तुम्ही ते युट्यूब वगैरे उघडलं ते एका मागून एक जोहो, ZOHO या एका ब्रँडचा इतका भडीमार तुमच्यावर होतो की आला, भारत आत्मनिर्भर डिजिटल क्षेत्रात झाला. गुगल, मायक्रोसॉफ्ट, युट्यूब सगळ्यांना गुंडाळून ठेवत आता झोहो नावाचा भारतीय ब्रँड हा बघता बघता सगळं जागतिक पातळीवरचं डिजिटल साम्राज्य काबीज करणार याचा इतका भडीमार एका मागून एक येणाऱ्या व्हिडिओ मधून होत असतो. हा झोहो आला कुठून? मी गेले 8-10 दिवस ज्या ह्या गोष्टी सुरू सुरू झाल्या तेव्हापासून मी विचार करतोय की मी पण डिजिटल क्षेत्रामध्ये किंवा इंटरनेटवर गेली 20-1 वर्ष आहे, 20-25 वर्ष आहे. हे झो काय प्रकरण आहे असा मी विचार करत बसलो. आणि करता करता माझ्या लक्षात आलं की हा ब्रँड अचानक आलेला नाही. मी जेव्हा त्याचे 3-4 व्हिडिओ बघून माहिती त्याची मिळवायचा प्रयत्न केला तेव्हा ही कंपनी अमेरिकेतच स्थापन झालेली आहे. एका भारतीयाने अमेरिकेत जाऊन ही कंपनी स्थापन केली आणि तिचा विस्तार आपल्या पद्धतीने केला. फेसबुक असेल, मायक्रोसॉफ्ट असेल, मेटा वगैरे वगैरे ज्या या क्षेत्रातल्या एकापेक्षा एक मोठ्या अमेरिकन कंपन्या आहेत ज्यांनी सगळं जग डिजिटल क्षेत्रातलं इंटरनेट किंवा सायबर क्षेत्र काबीज केलेलं आहे. त्यांना धक्का देणारी ही कंपनी ही प्रत्यक्षात अमेरिकेतच स्थापन झाली, पण ती अमेरिकन पद्धतीने चाललेली किंवा स्थापन केलेली कंपनी नाहीये. ज्या पद्धतीचा आधार घेऊन, ज्या पद्धतीचा एक व्यापारी मॉडेल घेऊन अमेरिकन कंपन्या चालतात त्यापेक्षा जो हा वेगळा ब्रँड आहे. पण तो ब्रँड अचानक आला असं बिलकुल नाही. हा ब्रँड हा होता आणि तो अस्सल भारतीय आहे. भारतीय पद्धतीने भारतीय विचार कसा करतात, भारताची जो स्वभाव आहे त्या स्वभावाचं प्रतिबिंब ह्या झोहो ब्रँड मध्ये पडले हे माझ्या लक्षात आलं. आणि मग अचानक कुठून आला आणि जर आधीपासून होता तर त्याची दखल आपण का घेतली नाही? अचानक भारत सरकार एक फतवा काढतं की भारत सरकारच्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी जोहो याच मॉडेलचा वापर करायचा, काय तो ईमेलचा वगैरे वापर करायचा. त्यांचीच आणखीन काही काही ऍप्स आहेत ती सगळी वापरा. ही भारत सरकारने केली आणि बघता बघता ज्या पद्धतीचा भडीमार जोहोच्या मधून होतोय तो ब्रँडची लढाई आहे. फेसबुक, मायक्रोसॉफ्ट, गुगल या सगळ्या अमेरिकन ब्रँडची टक्कर घ्यायला हा अस्सल भारतीय ब्रँड उभा केलेला आहे. अमेरिकेशी टक्कर घ्यायची तर ती सगळ्या पातळीवर घ्यायची, नुसती टॅरिफची लढाई नाहीये. डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफची लढाई सुरू केली, पण ती टॅरिफची लढाई आता ब्रँडच्या लढाईपर्यंत येऊन पोहोचली आहे. जगाच्या अर्थव्यवस्थेला आपल्या मुठीत ठेवणारी अमेरिका किंवा अमेरिकन राज्यव्यवस्था आणि अर्थव्यवस्था यांच्याशी दोन हात केल्याशिवाय भारताला विश्वगुरु होता येणार नाही. हे मनोमन ठरवलेला माणूस जेव्हा पंतप्रधान झाला तेव्हापासून नरेंद्र मोदी या गोष्टीचा विचार करत होते. संघाच्या शाखेवर जाऊन अखंड हिंदुस्थान हे सगळं अर्कसारखं त्यांच्या डोक्यात बसलेलं आहे. आणि फक्त अखंड हिंदुस्थान नाही तर विश्वची माझे घर, हे विश्वची माझे घर ही भारतीयांची भावना असते. आणि त्याचा विस्तार केला तर त्या विस्तारासाठी आवश्यक असलेले मदतनीस हे जगाच्या जीवनाच्या विविध क्षेत्रातले असतील, ते सायबर क्षेत्रातले असतील, ते डिजिटल क्षेत्रातले असतील, ते उद्योग क्षेत्रातले असतील, ते भांडवल क्षेत्रातले असतील,
तंत्रज्ञ क्षेत्रातले असतील, अशी माणसं गोळा करणं, शोधून काढणं आणि त्यांना आपल्या विश्वगुरु मिशन मध्ये सहभागी करून घेणं, याची सुरुवात झाली. आणि त्याची पुरेपूर तयारी केल्यानंतर आज जेव्हा अचानक झो झो चालू झालेला आहे, त्याच्यामध्ये व्हॉट्सअपला पर्याय आहे, त्याच्यामध्ये जीमेलला पर्याय आहे, त्यामध्ये काय तो काय म्हणतात त्याला, ब्राउझर, जे जे काही वेगवेगळे प्रकार आहेत या जगातले, सायबर जगातले, त्या सगळ्यासाठी अस्सल भारतीय पर्याय घेऊन अचानक हा जो आला, तो अचानक आलेला नाही. त्यासाठी त्याला व्यवस्थित तयार करण्यात आलं. कारण अमेरिकेची लढाई म्हणजे ब्रँडची लढाई, आणि म्हणूनच ब्रँडची लढाई जेव्हा करायची असते, तेव्हा त्या ब्रँडला टक्कर देऊ शकेल असा पर्यायी ब्रँड उभा करावा लागतो. आणि ब्रँड तेव्हाच बनतो किंवा उभा राहतो आणि टक्कर घेतो, जेव्हा तो ब्रँड हजारो हजारो लाखो लाखो लोकांना हवा हवासा वाटतो, आपलासा वाटतो. एखाद्या गोष्टीला तुम्ही ब्रँड म्हटलं म्हणून तो ब्रँड होत नाही. ब्रँड अँबॅसेडर असे शब्द आपण ऐकतो ना. अमिताभ बच्चन यांचा ब्रँड अँबॅसेडर आहे, किंवा आणखीन कोण, कंगना त्याची ब्रँड अँबॅसेडर आहे, पण तो ब्रँड असतो. अमिताभची एक ओळख आहे, आणि ती ओळख आपल्या व्यवसायाला मिळावी म्हणून अमिताभला ब्रँड अँबॅसेडर बनवलं जातं. पण जेव्हा अमिताभ त्याचा ब्रँड अँबॅसेडर बनतो, त्याच्यामुळे आकर्षित झालेले जे लोक असतात, त्यांना तुम्ही ती सेवा, ती वस्तू पुरवता की नाही, आणि त्या वस्तूमधून त्या ग्राहकाला आवश्यक असलेलं समाधान मिळतं की नाही, हे बघावं लागतं. आणि ते असलं तर तो ब्रँड होतो. नरेंद्र मोदी असो, बाळासाहेब ठाकरे असोत, हे ब्रँड झाले. म्हणजे काय, तर संयुक्त महाराष्ट्र समिती ही ज्या वेळेला मराठी माणसाला राज्य झालं, मराठी राज्य झालं, महाराष्ट्र राज्य स्थापन झालं, आणि त्या स्थापनेसाठी ज्या संयुक्त महाराष्ट्र समितीने आंदोलन केलं होतं, त्याच समितीने जेव्हा मुंबईच्या मराठी माणसाला वाऱ्यावर सोडलं, तेव्हा मराठी ब्रँड उचलून धरणारा कोणतरी ब्रँड अँबॅसेडर पाहिजे होता. तो ब्रँड अँबॅसेडर बाळासाहेब ठाकरे झाले, आणि म्हणून बाळासाहेब ठाकरे हे ब्रँड अँबॅसेडर होते, आणि तेच आपोआप ब्रँड झाले. ते आपोआप ब्रँड झाले. आणि इथे आणखीन एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की ठाकरे बाळासाहेब ब्रँड झाले, पण त्यांनी आपल्या मागे आलेल्या मराठी माणसाला, त्याच्या स्वाभिमानाला चुचकारलं होतं. आपल्या अहंकारासाठी मराठी बाणा किंवा मराठी अस्मिता ही गुराढोरासारखी राबवली नव्हती. मराठी माणसाच्या मनामध्ये शेकडो वर्षापासूनची जी अस्मितेची, अभिमानाची बाब आहे, हळवी जागा आहे, ती बाळासाहेब ठाकरे पादाक्रांत करत गेले, म्हणून ठाकरे हा ब्रँड झाला आणि तो उपयोगी ठरला. शिवसेना नावाची एक समाजसेवी संघटना उभी राहिली आणि ती राजकारणात गेली, तरी तितकीच ती सार्वजनिक सेवेसाठी उपयोगी पडत होती, समाजसेवेसाठी उपयोगी पडत होती. नैसर्गिक आपत्ती, अपघात, परकीय संकट, कुठच्याही क्षणी धावून जाणारा तो शिवसैनिक, ही शिवसैनिकाची ओळख होती. शिवसेनेचे कार्यकर्ते नव्हते, शिवसैनिक होते. आणि म्हणून शिवसैनिक हा ब्रँड होता, आणि त्या ब्रँडचा चेहरा, ब्रँड अँबॅसेडर बाळासाहेब ठाकरे होते, की ज्यांच्यामुळे आपल्याला शिवसैनिकांसारखा उत्तम मदतनीस मिळालाय असं समाजाला वाटत होतं. त्यातून ठाकरे ब्रँड उभा राहिला. आज तो ब्रँड शिल्लक राहिलाय का? तो तितका मराठी माणसाला, मुंबईकराला उपयुक्त राहिलाय का? मुंबई सारखं शहर
आज डबघाईला आलं म्हणून जे तक्रार करतात आदित्य ठाकरे, ते विसरतात 25 वर्ष त्याचं वाटोळं करण्यासाठीच तुम्ही पिता पुत्र रावलात आणि तिथेच ठाकरे ब्रँड हा हळूहळू करत मराठी माणसाच्या आणि मुंबईकराच्या मनातून उतरत गेला. 95 साली मुंबईतून काँग्रेस जवळजवळ हद्दपार झाली. एक कुलाब्याची जागा सोडली तर अख्ख्या मुंबईतून शिवसेना किंवा भाजप युतीचे सगळेच्या सगळे आमदार निवडून आले. काँग्रेसला एक आमदार निवडून आणता आला नाही. कुलाबा हा अपवाद होता. त्याचं कारण 91-92च्या दंगलीमध्ये ज्या प्रकारे शिवसेना उभी ठाकली होती, तो ठाकरे ब्रँड होता, तो शिवसैनिक ब्रँड होता. तो शिवसैनिक आज उरलेला नाही. त्यामुळे शिवसेना आहे किंवा ठाकरे हा चेहरा आहे म्हणून लोक मत देत नसतात. बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर उद्धव ठाकरे या चेहऱ्यावर मतं मिळाली नाहीत. त्याचं कारण ते आहे आणि म्हणूनच हळूहळू करत शिवसेनेपासून मतदार दुरावत गेला आणि तो दुरावणारा मतदार दिसला. म्हणूनच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 40 पेक्षा अधिक आमदार दुरावले आणि परत निवडून आले उद्धव ठाकरेंचा चेहरा नसताना. बाळासाहेबांचा चेहरा एकनाथ शिंदेच्या पोस्टरवर कायम आहे. उद्धव ठाकरेंचा चेहरा एकनाथ शिंदेच्या पक्षाच्या कुठल्याही पोस्टरवर नसतो. पण शिवसेना यांचा जो ब्रँड अँबॅसेडर होता बाळासाहेब ठाकरे, त्यांचा चेहरा आज सुद्धा शिंदे यांच्या शिवसेनेच्या प्रत्येक पोस्टरवर असतो आणि त्यांना मतं मिळतात. उद्धव ठाकरेंच्या पक्षापेक्षा अधिक मतं मिळतात, त्यांचे आमदार अधिक निवडून येतात. त्याचं नेमकं कारण ते आहे कारण बाळासाहेबांनी 1-2 पिढ्यांना मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या जे समाधान दिलेलं आहे, जो आनंद दिलेला आहे, तो आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत उरलेला नाही आणि म्हणून ब्रँड व्हॅल्यू राहिलेली नाही. आणि म्हणूनच आता जी महापालिका निवडणूक होऊ घातलेली आहे याच्यामध्ये उभाठा शिवसेनेसाठी सगळ्यात मोठं ब्रँड आपण आहोत हे जे ते सांगतायत, त्याच्याशी टक्कर द्यायची तर दुसरा ब्रँड आणावा लागतो आणि तो ब्रँड फक्त देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे नसतात. ते ब्रँड तेव्हा बनतात जेव्हा ते मुंबईकरांना सुखावणाऱ्या योजना राबवून दाखवतात, यशस्वी करून दाखवतात. त्या ब्रँडच्या योजना म्हणजे मुंबईचा विकास असतो आणि मुंबईचा विकास देवेंद्र फडणवीसांनी 2014 नंतर जे वेगवेगळे मोठमोठे प्रकल्प मुंबईसाठी घेतले, आणले आणि त्यासाठी दिल्लीहून पैसा आणला, त्यातून हा मुंबईच्या विकासाचा नवा ब्रँड उभा राहिला. आणि आजच्या शिंदे फडणवीस यांच्या विकासाच्या राजकारणाचा ब्रँडचा चेहरा कोण असेल तर तो चेहरा अश्विनी भिडे नावाचा आहे. अश्विनी भिडे यांच्यावर या सगळ्या मुंबईतल्या मेट्रोची जबाबदारी टाकण्यात आली होती. मेट्रोची जबाबदारी टाकण्यात आली होती आणि अतिशय धडाडीने, प्रामाणिकपणे आणि मिळतील त्या अडचणी दूर करत अश्विनी भिडे यांनी हा प्रोजेक्ट राबवला. आज बघतोय आपण 10 वर्षानंतर फडणवीस मुख्यमंत्री झाले, त्याला आता 10 किंवा 11 वर्ष होऊन गेलीत आणि 11 वर्षानंतर त्यांनी जे विकसित मुंबईचं स्वप्न बघितलं होतं त्यामधले मोठमोठे प्रकल्प जे होते, मग ते मेट्रो प्रकल्प असतील किंवा आणखीन कुठलेही प्रकल्प असतील, ते आकाराला आलेले दिसत आहेत आणि त्याचा ब्रँड अँबॅसेडर अश्विनी भिडे आहेत. अश्विनी भिडे या सलग या सगळ्या विकास प्रकल्पाच्या प्रमुखपदी राहिल्या असत्या तर कदाचित 2 वर्ष आधीच आज दिसतायत तेवढी या मेट्रो प्रकल्पांनी मजल मारली असती. पण 2019च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला
आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी जी काय पलटी मारली त्यातला पहिला बळी कुठचा असेल तर या मेट्रो प्रकल्पाचा जो ब्रँड अँबॅसेडर होता त्याला खड्यासारखा बाजूला करण्यात आलं. त्या ब्रँड अँबॅसेडरचं नाव अश्विनी भिडे आहे. अश्विनी भिडे. कारण ही महिला अधिकारी या प्रोजेक्टवर कायम राहिली तर मुंबईचा चेहरा मोहरा बदलून जाईल आणि मुंबईचा ब्रँड अँबॅसेडर म्हणजे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे धुसर होत जातील. अश्विनी भिडे होत्या म्हणून हे प्रकल्प पूर्ण झाले, यशस्वी झाले. हे जितकं पसरेल तितकं आपलं चित्र, आपला चेहरा मुंबईच्या राजकारणातून, सार्वजनिक जीवनातून धूसर होत जाईल. म्हणून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिला फतवा काढला, पहिला निर्णय काय घेतला तर अश्विनी भिडे यांना मेट्रो प्रकल्पातून खड्यासारखं बाजूला करा. जितके हे प्रकल्प रेंगाळत जातील, लांबत जातील, होणारच नाहीत. त्यासाठी 2.5 वर्ष उद्धव ठाकरे यांनी जणू काय प्रचंड प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पराकाष्ठा केली. मित्रांनो, विचार करा, अंधेरी पासून दहिसर पर्यंत जी मेट्रो जाते त्या मेट्रोमुळे लाखोच्या लाखो मुंबईकर हे साधारणतः 20 ते 40 मिनिटात आपल्याला पोहोचायचं तिथे पोहोचतात. पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यामुळे जवळजवळ 3 वर्ष 4 वर्ष त्यांना रडत खडत रिक्षाने, बसने, ट्रेनने घुसमटत 2-2, 3-3 तास आयुष्यातले वाया घालवत अंधेरी ते दहिसर हे अंतर कापावं लागत होतं. अश्विनी भिडे या जागेवर असत्या आणि उद्धव ठाकरेंनी अपशकुन केला नसता तर तो प्रोजेक्ट हा कदाचित 2000 काय म्हणता 21-22 पर्यंत पूर्ण झाला असता. 3-4 वर्ष आधीच पूर्ण झाला असता. थोडक्यात अश्विनी भिडे हा सगळ्यात मोठा ब्रँड अँबॅसेडर झालेला आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी महायुती म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची जी मुंबईतली प्रमुख युती आहे त्या युतीसाठी अश्विनी भिडे हा सगळ्यात मोठा ब्रँड अँबॅसेडर आहे. कप परेड पासून अंधेरी पर्यंत आणि अंधेरी पासून दहिसर पर्यंत किंवा मुंबईच्या इतर अनेक भागामध्ये किंवा मुंबई, नवी मुंबई आणि रिजन मध्ये जे काही एकापेक्षा एक मेट्रो प्रकल्प सुरू झाले, राबवले गेले आणि पूर्णत्वास आले त्याचा चेहरा अश्विनी भिडे आहे. आणि तुम्हाला आठवत असेल तर एकनाथ शिंदे 2022 मध्ये परत मुख्यमंत्री झाल्यानंतर सगळ्यात पहिलं काम काय केलं असेल तर इतर ठिकाणी वळवलेल्या अश्विनी भिडे यांना परत एकदा मेट्रो प्रकल्पाच्या प्रमुखपदी आणलं गेलं आणि बघता बघता 2-2.5 वर्षामध्ये त्यांनी अत्यंत झपाट्याने विविध मेट्रो प्रकल्प होते ते पूर्णत्वास नेले. अश्विनी भिडे जेव्हा आपल्या मेट्रो प्रकल्पाच्या मुख्यालयामध्ये आल्या तेव्हा तिथल्या कर्मचाऱ्यांनी पुष्पवृष्टी करून एका अधिकाऱ्याचं स्वागत केलं होतं. त्याला ब्रँड अँबॅसेडर म्हणतात. ज्या काही चर्चा जोरात मीडियामध्ये चालू आहे की महापालिका निवडणूक, मुंबई महापालिका निवडणूक, ठाणे महापालिका निवडणूक म्हणजे ठाकरे ब्रँड, ठाकरे ब्रँड म्हणजे 2 ठाकरे बंधू, चुलत बंधू ते एकत्र आले की ठाकरे ब्रँड. तो ब्रँड त्यांनी आपल्या कर्माने धुसर करून टाकलाय. बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन करून जो ठाकरे ब्रँड बनवला तो अडल्या नडल्या मुंबईकराला आणि मराठी माणसाला संकट प्रसंगी फुंकर घालण्यासाठी होता. आपल्या नातवाचे मुलाने लाड करावे आणि त्यासाठी
मुंबईचं हित वाऱ्यावर सोडून द्यावं यासाठी बाळासाहेबांनी ठाकरे ब्रँड निर्माण केलेला नव्हता. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाची हव्यास होता, पण तो करताना त्यांनी आपल्या लाडक्या मुलासाठी मुंबईच्या मेट्रो प्रकल्पाचं जे वाटोळं केलं, तिथेच ठाकरे ब्रँड रसातळाला गेला. नवे उद्धव ठाकरे यांनी रसातळाला घालवला आणि आज ते त्याच ब्रँडचं जेव्हा भांडवल करायला बघतात, तेव्हा त्यांच्या नकळत एक नवा ब्रँड पुढे आलेला आहे. आणि मला खात्री आहे महायुती, भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना हे सगळे मिळून ठाकरे ब्रँडची टक्कर द्यायला आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत मेट्रो ब्रँड, अश्विनी भिडे ब्रँड वापरणार आहेत. ज्या प्रकारे भुयारी मेट्रोची चर्चा सार्वजनिक जीवनात चालू आहे, मुंबईच्या घराघरामध्ये, रस्त्या रस्त्यावर मेट्रोची चर्चा जी चालू आहे, त्याच्या समोर मीडियातली ठाकरे ब्रँडची चर्चा बारगळलेली आहे. एवढं बोलून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.